रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशासह उद्योग विश्वावर शोककळा पसरली आहे। उद्योगपती रतन टाटा यांनी देशात आलेल्या प्रत्येक संकटात देशाला मोठी साथ दिली आहे। टाटा समूहाने सामाजिक भान कायमच जपत आले, त्यामुळे देशातील प्रत्येक व्यक्तीला उद्योगपती रतन टाटा यांचं नाव स्मरणात राहील। रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन सकाळी 10:30 वाजल्यापासून सर्वसामान्यांनाही घेता येणार आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत ते घेता येईल। त्यानंतर 4 वाजेपर्यंत रतन टाटा यांचं पार्थिव वरळीतल्या पारशी स्मशानभूमीत नेलं जाईल। त्याआधी इथे प्रार्थना विधी देखील पूर्ण केला जाईल। रतन टाटा यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसीय लाओस दौऱ्यावरती आहेत, त्यामुळे गृहमंत्री अमित शहा हे रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहणार आहेत। सचिन तेंडुलकर सध्या रतन टाटा यांच्या निवासस्थानी दाखल झालेला आहे। अनेक दिग्गज हे अंत्यदर्शनासाठी इथे दाखल होत आहेत। रतन टाटा यांचं पार्थिव सध्या त्यांच्या कुलाबा इथल्या निवासस्थानी आणण्यात आलंय। त्यांच्या निवासस्थानाबाहेरून आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आहेत। रतन टाटा यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। तिथून आमची प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहे। सुरुवातीला जाऊया देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडे। देवेंद्र, सध्या आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात अंत्यदर्शनासाठी इथे दिग्गज जे आहेत ते येताना पाहायला मिळतील। सध्या पोलिसांची काय व्यवस्था आहे, प्रशासनाची काय व्यवस्था आहे? प्रज्ञा, ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ तर व्यक्त केली जाते, मात्र सर्वसामान्यांपासून ते अगदी राजकारण असेल, समाजकारण असेल, उद्योग क्षेत्र असेल किंवा कला क्रीडा सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांचे अगदी स्नेहाचे संबंध होते, ज्यांना आदराने बघितलं जात होतं, अशा रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुलाबा इथल्या निवासस्थानी आपण बघतोय की जे वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आहेत ते या ठिकाणी येऊन त्यांचे जे आप्तस्वकीय आहेत किंवा नातेवाईक आहेत त्यांची भेट घेतात आहे। रतन टाटा यांना आदरांजली वाहतात आहे। काही वेळापूर्वीच सचिन तेंडुलकर क्रिकेटपटू या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या निवासस्थानी दाखल होऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतात आहे। काही वेळानंतर रतन टाटा यांचं पार्थिव जे आहे ते सर्वसामान्य असतील किंवा इतर लोक असतील त्यांच्यासाठी दर्शनासाठी NCPA वरळी इथे ठेवण्यात NCPA नरिमन पॉईंट इथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। साधारण दुपारपर्यंत त्यांचं पार्थिव जे आहे ते अंत्यदर्शनासाठी NCPA इथे असेल आणि त्यानंतर वरळी इथल्या स्मशानभूमीकडे त्यांचं पार्थिव रवाना होईल आणि त्या ठिकाणी पारशी पद्धतीने त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील। तुर्तास कुलाबा इथल्या त्यांच्या निवासस्थानाबाहेरील ही आपण दृश्य पाहतो। अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आहे। पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असलेला पाहायला मिळतोय, कारण माध्यमांची रेलचेल असेल, इतर VVIP व्यक्तींची रेलचेल असेल ती या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर सचिन तेंडुलकर जे आहेत ते आता रतन टाटा यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन बाहेर पडलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये पाहू शकता की सचिन तेंडुलकर जे आहेत ते आता नुकतेच या ठिकाणाहून बाहेर पडलेले आहेत। साधारण 20 ते 25 मिनिटं जे आहे ते कुलाबा इथल्या रतन टाटा यांच्या निवासस्थानी सचिन तेंडुलकर होते। अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातली जे उद्योजक असतील, VVIPs असतील ते या ठिकाणी येऊन रतन टाटा यांच्या कुटुंबियांची भेट घेतात आहे, त्या आदरांजली व्यक्त करतात आहे, त्यांच्या भावना व्यक्त करतात आहे। प्रज्ञा, नक्कीच आपण आता थेट भाग्यश्रीकडे पण जाणार आहोत। भाग्यश्री, ज्या ठिकाणी तुम्ही सध्या उपस्थित आहात तिथे मोठ्या प्रमाणात दर्शनार्थींची संख्या येत्या काळामध्ये वाढेल। 10:30 नंतर अर्थातच ती वाढायला सुरुवात होईल। प्रशासनानं कशा पद्धतीनं बंदोबस्त केलेला आहे, तयारी केली आहे? आपण जर बघितलं प्रज्ञा तर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा इथे तैनात करण्यात आलेला आहे। गृहमंत्री अमित शहा इथे येणार आहेत, लवकरच ते दाखल होणार आहेत। त्यामुळे त्यांचं कुलाबा इथल्या घरचं झाल्यानंतर त्यांचं जे पार्थिव आहे ते नरिमन पॉईंट येथील NCPA इथे आणण्यात येणार आहे। आणि आपण जर बघतोय तर पूर्ण जो परिसर आहे त्याला पूर्ण आपण जर पाहिलं तर एक दुःखद असं वातावरण इथे आहे। मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या समूहाचे जे लोक आहेत ते देखील इथे आता पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। त्यांचा पार्थिव नेमकं कुठे ठेवायचं, कशा पद्धतीने ठेवायचं याची जी पाहणी आहे ती सध्या त्यांच्या समूहातील लोकांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय सध्या। आणि आपण जर बघितलं तर 3:30 वाजेपर्यंत दुपारी साधारण हे पार्थिव इथे असणार आहे। त्यानंतर वरळीतल्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर पारशी पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात येतील प्रज्ञा। पण तोपर्यंत सर्वसामान्यांना देखील हे त्यांचे अंत्यदर्शन घेता येणार आहे प्रज्ञा इथे।
नक्कीच. मात्र आपण ही थेट दृश्य बघतोय की जिथे अंत्यदर्शनासाठी 10:30 वाजल्यापासून सर्वसामान्य येऊ शकतील, तसंच उद्योग विश्वातले आणि इतर जे मान्यवर आहेत ते सुद्धा इथे अंत्यदर्शनासाठी येतील. तर देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडे जातोय, कारण त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेरच ते आहेत. देवेंद्र, अतिशय दिग्गज जे आहेत ते सुद्धा इथे दर्शनासाठी येत आहेत, कारण अंत्यदर्शन आणि त्याबरोबरीनं कुटुंबियांची सांत्वनपर भेट या दोन्ही उद्देशानं तिथे येत आहेत. काही राजकीय नेते येणार आहेत का तिथे, याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे? प्रज्ञा, तुर्तास तर आपण बघतोय की कुलाबा इथलं जे टाटा यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी जे आहेत ते येताना पाहायला मिळतात आहे. राजकीय व्यक्ती जे आहेत त्यांच्याबद्दल आत्ता तरी आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती नाही आहे, मात्र त्यांची कंपनी असेल, त्यांचा समूह असेल, यातली व्यक्ती असेल किंवा वेगवेगळ्या इतर क्षेत्रातली लोक जे आहेत ते या ठिकाणी येऊन दाखल झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की काल ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांचं निधन झालं आहे. त्यावेळेसच मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा इतर क्षेत्रातील मान्यवर असतील, त्यांनी जाऊन ब्रीच कँडी रुग्णालयामध्येच त्यांना आदरांजली वाहिलेली आहे. आणि त्यानंतर आपण बघतो की सकाळपासून त्यांचं जे कुलाबा इथलं निवासस्थान आहे त्या ठिकाणी देखील अनेक लोकांची रेलचेल जी आहे ती पाहायला मिळते. अनेक लोक जे आहेत ते या ठिकाणी येऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करतात आहे किंवा त्यांच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करतात आहे. यानंतर जसं मी मगाशी सांगितलं तर 10:30च्या आसपास NCPA नरिमन पॉईंट इथे त्यांचं पार्थिव जे आहे ते इतर लोकांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि पुढे त्यांच्यावरती वरळी इथल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तुर्तास त्या दृष्टीने सगळं जे नियोजन आहे ते करण्यास सुरुवात झालेली आहे. पोलीस जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतात आहे. त्याचसोबत त्यांच्या समूहातील जे वरिष्ठ मंडळी आहेत ती देखील आपल्याला या सगळ्या कुलाबा इथल्या टाटांच्या निवासस्थानी पाहायला मिळतात आहे. पुन्हा एकदा भाग्यश्रीकडे जातोय. भाग्यश्री, तुम्ही सध्या जिथे आहात तिथे दर्शनार्थींची संख्या हळूहळू वाढायला सुरुवात होईल, मात्र एक आधारवड हरपलेला आहे आणि त्यामुळे ती भावना घेऊन संपूर्ण देशभरामधनं एक दुखवटा पाळला जातोय, एक दुःख व्यक्त केलं जातंय. आज आपण बघितलेलं आहे की राज्यात सुद्धा दुखवटा पाळला गेलेला आहे. संपूर्ण वातावरण जे आहे ते अक्षरशः शांत आणि स्थिर झालेलं आहे. एकमेकांशी बोलण्याची सुद्धा जी पद्धत आहे, अदब आहे, ती बदललेली पाहायला मिळते. टाटांच्या जाण्यानं झालेला हा परिणाम आहे. मात्र ज्या पद्धतीनं सध्या तुम्ही जिथे उपस्थित आहात तिथे असणारे जे पोलीस आहेत किंवा जे इतर कर्मचारी आहेत, प्रशासकीय सेवेतले काही कर्मचारी तिथे उपस्थित असतील, टाटा समूहातील काही कर्मचारी असतील, त्या सगळ्यांची कशा पद्धतीनं सध्या तयारी सुरू आहे आणि कोणकोणते मोठे सेलिब्रिटी इथे येण्याची शक्यता आहे? नक्कीच प्रज्ञा, खरं तर रतन टाटा यांना पद्मविभूषण मिळालेलं होतं आणि आपल्याला माहिती आहे देशाला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा रतन टाटा धावून आलेले आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक सध्या एक दुःख व्यक्त करताना पाहायला मिळतो. मी ज्या ठिकाणी आहे तिथे NCPAला 10:30 वाजता त्यांचं पार्थिव आणण्यात येणार आहे आणि ते सर्वसामान्यांसाठी तसेच दिग्गजांसाठी देखील खुलं असणारे, आपण त्यांचं दर्शन घेण्यासाठी असणारे. आपण जर बघू शकतो तर मोठ्या प्रमाणात पोलीस इथे तैनात करण्यात आलेले आहेत. त्यांच्या समूहातली जी लोकं आहेत ती देखील इथे तयारी करतात. दिग्गज जे घरी पोहोचू शकले नाहीत प्रज्ञा, ते सगळे दिग्गज इकडे येण्याची शक्यता आहे, कारण इथे 10:30 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत इथेच पार्थिव असणार आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त वेळ पार्थिव इथे असणार आहे. त्यामुळे ज्यांना घरी दर्शन घेता आलेलं नाही ते सर्वच लोक इथे येतील. त्यामध्ये दिग्गज मंडळी असतील आणि सर्वसामान्यही असतील. 2 इथे गेट करण्यात आलेले पाहायला मिळत आहेत सध्या तरी प्रज्ञा. मात्र ज्या वेळेला दिग्गज येतील त्यावेळेला व्यवस्था नेमकी कशी असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे, कारण दोन्ही म्हणजे टाटा समूहाची जे व्यक्ती आहेत किंवा टाटा समूहाची जी लोकं आहेत ते आणि पोलीस दोघंही मिळून पाहणी करणं जे आहे ते सुरू आहे. व्यवस्था लावणं अद्यापही सुरू आहे. त्यामुळे थोड्याच वेळात सगळं चित्र जे आहे ते प्रज्ञा स्पष्ट होईल. नक्कीच. तुर्तास भाग्यश्री आणि देवेंद्र, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट आम्ही घेत राहू.